मागच्या भागामध्ये आपण आनंदवर्धनाची व्याख्या पाहिलेली आहे. आनंदवर्धनाचा जो ध्वनी विचार आहे, म्हणजे काव्यामध्ये रस ध्वनित होतो किंवा काव्यातला अर्थ ध्वनित होतो. ध्वनित होतो याचा अर्थ सूचित होतो किंवा काव्य समजून घ्यावं लागतं. एकाच अर्थाचं जरी वाक्य असलं तरी त्या एकाच अर्थाचं निरनिराळ्या व्यक्तींना काव्यात्मक दृष्टिकोनातून जो काही अर्थ लागतो, हा काव्यात्मक दृष्टिकोनातून लागलेला अर्थ निरनिराळा असतो, असं आनंदवर्धनाचं म्हणणं आहे. आता आपल्याला पौर्वात्य साहित्य मीमांसकांमध्ये चौथा साहित्य मीमांसक जो आहे तो विश्वनाथ. या विश्वनाथाची व्याख्या आपल्याला बघायची आहे. विश्वनाथानं जी व्याख्या केलेली आहे ती अत्यंत सुटसुटीत अशी व्याख्या केलेली आहे. अनेक साहित्य तज्ञांनी या ना त्या प्रकारे रसाला महत्व हे दिलेलं आहे, पण रसाला महत्व देत असताना त्यांनी रसाचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. पण विश्वनाथानं मात्र रसाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि रसाचा स्पष्ट उल्लेख करत असताना रसाला काव्याचा आत्मा ठरवण्याचं श्रेय हे साहित्य मीमांसकांनी विश्वनाथाला दिलेलं आहे. याचं कारण विश्वनाथ काव्याची व्याख्या करत असताना सरळ सरळ वाक्यम रसात्मकम काव्यम अशी व्याख्या करतो. वाक्यम रसात्मकम काव्यम म्हणजे रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य किंवा रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य. ज्या वाक्यामध्ये रसयुक्तता आहे किंवा रसपूर्णता आहे असं वाक्य म्हणजे काव्य आहे. प्राचीनांपैकी हा एक महत्वाचा काव्यमीमांसक आहे. तसं पाहिलं तर मम्मटाची व्याख्या ही सर्वांग परिपूर्ण व्याख्या आहे, कारण त्यानं तद्ददौषौ शब्दार्थो सगुणो अनलंकृती पुनक्वापी यामध्ये अप्रत्यक्षपणे रसाचा उल्लेख केलेला आहे. पण जरी अप्रत्यक्षपणे रसाचा उल्लेख केलेला असला तरी रसाचा स्पष्ट उल्लेख केलेला नसल्यामुळं मम्मटाचे जे विरोधक आहेत या विरोधकांना यात रसाचा उल्लेख आहे असं वाटत नाही. विश्वनाथानं मात्र स्पष्ट अगदी आणि सुटसुटीतपणे फक्त 3 शब्दांची व्याख्या केलेली आहे. वाक्यम रसात्मकम काव्यम. वाक्यम रसात्मकम काव्यम याचाच अर्थ रसपूर्ण वाक्य म्हणजे काव्य किंवा रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य. ज्या वाक्यामध्ये रस आहे असं वाक्य म्हणजे काव्य. इसवी सन 1300 ते 1350 या कालावधीमध्ये विश्वनाथानं साहित्य दर्पण हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि या साहित्य दर्पण या ग्रंथामध्ये त्यानं काव्याची लक्षणं सांगत असताना काव्याचा आत्मा रस आहे हे स्पष्टीकरण केलेलं आहे. विश्वनाथाच्या पूर्वी कित्येक शतक
भरतमुनींनी म्हणजे भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये भरतमुनींनी रससूत्र सांगितलेलं आहे. हे रससूत्र जरा व्यापक आहे. हे रससूत्र काय आहे? हे रससूत्र विभाववादी संचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती असं आहे. म्हणजे विभाव, अनुभव, संचारी भाव यांचे एकत्रित भाव म्हणजे यांचा एकत्रित संयोग म्हणजे रसनिष्पत्ती होते असं भरतमुनीनं सांगितलेलं आहे. भरतमुनीच्या रससूत्राचा उल्लेख इथं म्हणजे जास्त करण्याचं कारण नाही. आणि विभाव म्हणजे काय, अनुभव म्हणजे काय, संचारी भाव म्हणजे काय याचं स्वतंत्र चिंतन रससिद्धांतामध्ये करावं लागणार आहे. त्यामुळं तो पुढचा भाग आहे. त्याचं चिंतन किंवा त्याचा विचार आत्ता करण्याची फारशी गरज नाही. काव्याचं मुख्य तत्व कोणतं याचं सोपं विवेचन हे विश्वनाथानं पुढे आणलेलं आहे. वामन, दंडी, भामह यांनी शब्दार्थांना रीतीला महत्व दिलेलं आहे. आणि शब्दार्थांना आणि रीतीला महत्व देत असताना रसाला महत्व दिलं. भोज, रुद्रट, राजशेखर यांनीही कवीच्या शब्दयोजनेतून आविष्कृत होणारं सौंदर्य म्हणजेच रसात्मकता असं सांगितलेलं आहे. ही रसात्मकता जी आहे, ही रसात्मकता म्हणजे भावना आहे. रस म्हणजे भावना, म्हणजे जे कोरडं नाही ते म्हणजे रस. कसं असतं, आपण आता थोडंसं व्यावहारिक उदाहरण घेऊया. ते म्हणजे आपण म्हणतो त्याच्या बोलण्यात काही रसच नाही, तो निरस बोलतो असं. किंवा एखादं रसाळ फळ असतं, यात रस पुरेपूर भरलेला असतो. आणि एखाद्या फळामध्ये नुसताच चोथ्या असतो, त्या चोथ्यामध्ये काही रस नसतो. म्हणजे जो गर असतो त्या गरामध्ये रस असतो आणि चोथ्यामध्ये रस नसतो. आपल्याला रुची कशाची आवडते? आपल्याला रुची रसाची आवडते. कारण रस आपल्याला चाखायला आवडतो. तीच गोष्ट काव्यामध्ये आहे. सगळ्याच काव्यामध्ये रस असतोच असं नाही. मात्र ज्या काव्यामध्ये रसात्मकता अधिक असते ते काव्य आपल्याला अधिक भावतं, आपल्याला अधिक आवडतं. काही चित्रपटांची उदाहरणं आपण घेऊया. काही चित्रपट आपल्याला एकदा बघताना सुद्धा रटाळ वाटतात. का असं होतं? तर त्यात रसात्मकताच नसते, रसपूर्णताच नसते. आणि काही चित्रपट जे असतात, हे काही चित्रपट जरी पुन्हा पुन्हा बघितले तरी ते पुन्हा पुन्हा बघावे वाटतात, कारण त्यात रसात्मकता असते. हा रसात्मकता असणं आणि रसात्मकता नसणं याच्यातला फरक आहे. शृंगार, वीर, हास्य, करुण इत्यादी भावनांचा जो आपण अनुभव घेत असतो, हा अनुभव म्हणजे रस.
आणि त्या अनुषंगानं ज्या भावनांची जागृती आपल्या मनात होते, त्या ज्या भावना असतात त्या भावना सुखदायक असतात, आल्हाददायक असतात आणि म्हणून आपल्या मनाला रमणीयता ही येत असते. ही रमणीयता रसिकांच्या मनात भावजागृती होण्यासाठी त्या त्या भावनांचं साक्षात चित्र उभं करते. असे शब्दार्थ म्हणजे काव्य. आणि लौकिक पातळीवरील भावानुभव जेव्हा कवीच्या प्रतिभा सामर्थ्यानं अलौकिक बनून रसिकांच्या चित्तवृत्तीच्या ठिकाणी आस्वाद निर्माण करतात, तेव्हाच त्यांना रसत्व प्राप्त होतं. त्यापासूनच रसिकांना अपूर्व असा आनंद मिळतो. हाच रसास्वाद होय. आणि कोणत्याही कलांचं जे अंतिम उद्दिष्ट असतं, हे अंतिम उद्दिष्ट सौंदर्याची प्रतीती किंवा रसाची प्रतीती हेच उद्दिष्ट असतं. साहजिकच विश्वनाथानं काव्याची जी व्याख्या केलेली आहे, ही काव्याची व्याख्या ही अगदी स्पष्ट केलेली आहे. त्यानं काव्याचं प्राणभूत तत्व रस हे मानलेलं आहे. आणि हे प्राणभूत तत्व स्पष्टपणे उल्लेख केलेलं असल्यामुळं त्याची व्याख्या महत्वाची ठरलेली आहे. अगदी पाश्चात्य साहित्य तज्ज्ञ वर्ड्सवर्थ त्यानं सुद्धा जी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, म्हणजे उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे काव्य. या काव्याच्या व्याख्येच्या जवळ जाणारी ही विश्वनाथाची व्याख्या ही आहे. वर्ड्सवर्थला सुद्धा अभिप्रेत काय आहे? वर्ड्सवर्थलाही अभिप्रेत आहे ती म्हणजे रसात्मकताच आहे. केवळ कोरडे शब्द हे अजिबात काव्यात अभिप्रेत हे नसतात. आपण बोलताना कसं म्हणतो, म्हणजे एखादा जर सुंदर बोलणारा माणूस असेल, मधुर बोलणारा माणूस असेल, गोड बोलणारा माणूस असेल, तर त्याच्याबद्दल बोलताना म्हणतो त्याच्या तोंडात साखर आहे किंवा त्याचा गळा गोड आहे. आता त्याच्या तोंडात साखर आहे असं म्हणताना किंवा त्याचा गळा गोड आहे असं म्हणताना खरोखर त्याच्या तोंडात साखर नसते किंवा खरोखर त्याचा गळा गोड नसतो. तर आपल्याला त्याच्या तोंडातल्या साखरेचं म्हणजे बोलण्यातल्या गोडव्याचं प्रत्यंतर येत असतं किंवा गळ्यातल्या गोडव्याचं प्रत्यंतर येत असतं. म्हणून आपण त्याच्या तोंडात साखर आहे असं म्हणतो किंवा त्याच्या किंवा तिच्या गळ्यात गोडवा आहे, तिचा गळा गोड आहे असं म्हणतो. गळा गोड आहे म्हणजे तो काही चाखून बघत नाही. गळा गोड आहे म्हणजे तिचा आवाज गोड आहे, या अर्थानं गळा गोड आहे असं म्हटलं जात असतं. साहजिकच काव्यातील उत्कट भावानुभव वाचकांना तेवढ्याच तीव्रतेनं जाणवलाही पाहिजे. ज्यावेळी तेवढ्याच तीव्रतेनं जाणवतो त्यावेळी भावसौंदर्याचा अनुभव त्याला मिळतो आणि यालाच सौंदर्याचा साक्षात्कार झाला असं आपण म्हणतो. लौकिक जीवनातले भावानुभव असतात. हे लौकिक जीवनातले भावानुभव निराळे असतात आणि प्रतिभा सामर्थ्यानं निर्माण केलेले जे काही भावानुभव असतात ते अलौकिक असतात. अलौकिक बनून रसिकाच्या मनातल्या ज्या चित्तवृत्ती आहेत, ह्या रसिकाच्या मनातल्या चित्तवृत्ती, या चित्तवृत्तींना आस्वाद निर्माण करणाऱ्या ज्या भाववृत्ती असतात, ह्या भाववृत्तींमुळेच आपल्याला रसप्रतीती येते. जर ते शब्दार्थ रसयुक्त नसतील तर आपल्याला रसप्रतीती येणार नाही.
अलीकडच्या काही कविता आहेत, बऱ्याचशा वैचारिक कविता, म्हणजे 2000 नंतरच्या बऱ्याचशा वैचारिक कविता किंवा ह्या जागतिक पार्श्वभूमीवरच्या कविता आहेत. याच्यात सौंदर्यात्मक पार्श्वभूमी नसते किंवा रसप्रतीती नसते. असते ती काय, सगळी वैचारिक पार्श्वभूमी असते. त्यामुळं ज्याप्रमाणे भावगीतामध्ये जो गोडवा आहे, भावगीतामध्ये जी रसात्मकता असते, ही रसात्मकता अन्य कवितेमध्ये, म्हणजे बरीचशी जागतिकीकरणाची जी कविता आहे, या जागतिकीकरणाच्या कवितेमध्ये नसते. आता मी तुम्हाला एक भावगीत सांगतो. ती येते आणिक जाते, येताना कळ्या आणते, जाताना फुले मागते. ती येते आणिक जाते, ती येते आणिक जाते, येताना कळ्या आणते, जाताना फुले मागते, जाताना फुले मागते. म्हणजे ती येते त्यावेळी येताना काही कळ्या घेऊन येत नाही आणि जाताना फुलं दे असं म्हणून जात नाही. तर तिची जी भाववृत्ती आहे त्याच्याकडं ती येते आणि त्याच्याकडं ती येत असताना ती मुकपणानं आलेली आहे आणि जाताना मात्र ती फुलून जाते आहे. अशी रसात्मकता ही इथं आलेली आहे. तर असा हा रसविचार जो आहे, हा असा रसविचार विश्वनाथाचा आपण या भागामध्ये पाहिलेला आहे.